मी वक्ता वगैरे काही नाही तुमच्यासाठी. मी सर्व आता सरांनी भाषण दिलं, त्यांनी पण सांगितलं, त्यामुळे ऑलमोस्ट संविधानाचे सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत. फक्त आपण सुरुवात करू. माझ्या मार्गदर्शन म्हणून नाही, तर मी तुमच्याशी संवाद साधतोय, फक्त आपल्याला ऐकायचं आहे. आणि माझं वक्तव्य मी सुद्धा स्वतः आज ऐकणार आहे, कारण त्याची खरंच गरज आहे. जसं सरांनी सांगितलं ते मी त्याच्यात कव्हर करणार आहे. संविधान दिन चिरायू हो, या 3 घोषणा आपण आता करणार आहोत. संविधान दिन, संविधान दिन चिरायू हो, संविधान दिन चिरायू हो. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सर्वांना जय भारत, जय संविधान आणि जय भीम. जय भीम सर. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता माझी जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, मा रमाई, मा सावित्रीबाई, समस्त संत ज्यांनी विज्ञान आणि बहुजनांना सोबत धरून या भारताची प्रगती खऱ्या अर्थाने केली. तसेच बरं, कारण जिथे विज्ञान आहे तिथे बहुजन आहे, जिथे विज्ञान नाही तिथे अंधश्रद्धा आहे. आणि हेच कदाचित संविधानाने आपल्याला सांगितलं. आणि या सोबतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्यांच्या विचारांना, त्यांच्या वाणीला, त्यांच्या कर्मांना कितीही नमस्कार केला आणि कितीही वर्ष, किती आयुष्यभर जरी करत राहिलो तरी ते कमी आहे. संविधान दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आयोजक सन्माननीय संजय तागडे सर, मुकुंद गोटे सर, सिद्धार्थ बागडे सर, मंचावर उपस्थित सर्व माझे सिनियर सिटीजन, मान्यवर आणि बंधू भगिनी, तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या शुभेच्छा फक्त शुभेच्छांपुरत्या मर्यादित ठेवू नका. फक्त एवढंच आहे मला इथे सांगायचं आहे, कारण मी हा शब्द कुठे याच्यावर दिसत नाही. सुरुवातच आम्ही आहे. या उद्देशिकेची सुरुवातच आम्ही आहे. आणि 1,45,000पेक्षा जास्त शब्द माझ्या संविधानामध्ये आहे, आमच्या संविधानामध्ये आहे, आपल्या संविधानामध्ये. त्या प्रत्येक शब्दाचा जर अर्थ काढला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3च शब्द आढळतील, आणि ते म्हणजे संवाद, संभाषण आणि चर्चा. मला संवाद साधू दिला जातोय का? माझं संभाषण प्रॉपरली होतंय का? मला चर्चा करू दिली जाते का? विचार करायचा. मी संविधानातले आर्टिकल्स ते 22 ते 25 भाग 12 परिच्छेद हे तुम्हाला सांगणार नाही, ते तुम्हाला माहिती आहे, ते पुस्तकात लिहिलेले आहे. पण आजच्या डेटला त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं एक्झिक्युशन किती होत आहे हे आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे. समता आणि समानता यातला फरक सुद्धा आपण ओळखला पाहिजे. संविधानामध्ये समता आहे, मग सगळे समान झाले नाही. मग समता आणि समानता हा विषय कसा ग्राह्य धरायचा, त्याला डिफाईन कसं करायचं, त्याची व्याख्या कशी मांडायची. मग बाबासाहेबांनी तिथे सांगितलं, म्हणून मी याला बाबासाहेबांचं संविधान म्हणतो. हे बाबासाहेबांचं संविधान आहे, कारण प्रत्येकाची संविधानाची व्याख्या, प्रत्येकाचं संविधानाची डेफिनेशन, त्याचा परिकोश, प्रत्येकाचं की वर्ड्स त्याच्याबद्दलचे वेगवेगळे आहेत. तुम्ही जरा थोडंसं मॉनिटर करा, अॅनालाइज करा, स्टडी करा, अभ्यास करा. आणि त्याच्यामुळे आपण विखुरले. आपल्याला वाटतं संविधान तर आहे ना जागेवर, चाललाय ना देश, असा चाललाय, असा का चाललाय, असाच चालत राहील का? हे प्रश्न निर्माण होण्याची आज आपल्याला गरज आहे. कशासाठी? इथे कुठेही मतभेद नाही,
पण ते मतभेद निर्माण होणे, पुन्हा ब्रिटिशांचं राज्य येऊ नये, यासाठी हे संविधान जपणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे संविधान जे बाबासाहेबांचं संविधान आहे ते जपणाऱ्या, ते चालवणाऱ्या, त्याचं महत्व समजून घेणाऱ्या सर्व भारतीयांना पुन्हा एकदा भारतीय संविधानाच्या या दिनाच्या मी शुभेच्छा देतो. अमृत महोत्सवी वर्ष 75 वर्ष आपण कंप्लीट करून राहिलो. मी 2 मिनिटांपूर्वी जे शब्द बोललो त्याच्यामध्ये समता आणि समाज ते अर्धवट होणार. समता ही आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रत्येकाच बाबतीत असली पाहिजे, तेव्हा समानता निर्माण. संविधानात समता समानता लिहिल्या म्हणून सगळ्यांना एकाच माळेतले मणी करून टाका, नो. याची आर्थिक परिस्थिती, याची सांस्कृतिक प्रगती, ज्याची राजकीय प्रगती, ज्याची आर्थिक प्रगती झाली नाही तो तुमच्या समानतेमध्ये येणार कसा? त्याला वर आणण्यासाठी, त्याला समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी संविधानामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय हे आज जाणून घेण्याची गरज आहे. मी तुमच्या पुढे क्वेश्चन मार्क याच्यासाठी ठेवतोय की मी संजय तागडे सरांना आणि मुकुंद गोटे सरांना ही विनंती आता करणार आहे की पुढल्या वर्षी जेव्हा मी 26 नोव्हेंबरला आपण इथेच भेटू किंवा कुठेही कार्यक्रम घेऊ, तेव्हा इथे हे 5-25 लोक नसले पाहिजे, असे 100 लोक बसलेले असले पाहिजे, असे 200 लोक बसलेले असले पाहिजे. कारण त्यांना संविधानाचं महत्व, त्याच्यासाठी वेळ देण्याची गरज आज आहे हे ज्याला कळत नाही तो घरी फक्त झोपा काढतो. आणि तुम्ही सकाळी 6 वाजेपासून इथे तयारी करा. आपल्या बहुजन समाजाला जाग करण्याची आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे युवा पिढीला संविधान वाचण्याची नाही, बरं का, मी एक गोष्ट तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय, सांगण्याची, समजावून सांगण्याची, एकेका शब्दाच्या अर्थाला आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. ते होत का नाही याच्या मागचे कारण जाणून घ्यायचे आहे. मला फक्त रोटी कपडा आणि मकान नकोय ना, मला फक्त रोटी कपडा मकान एवढंच नकोय. ती मुलगी आता इथे पोलीस मध्ये ती भरती झाली प्रतीक्षा. मला नेहमी असं वाटतं की तिने डिपार्टमेंटल एक्झाम देऊन IPSच्या पदावर जावं. तिने रोटी कपडा मकान नोकरी मिळाली, झालं, संपला विषय, आता सिक्युअर झाली लाईफ. नो. आणि ही गोष्ट समानता आणि समतेमध्ये मला लिमिटेड ठेवलं. बाबा रे, तू सकाळी उठ, जेवण कर, दुपारचं पण जेवण कर, संध्याकाळचं जेवण कर, झोपून जा. माझ्या घरचं मला जगायला पाहिजेच काय, वरण भात भाजी पोळी जरी असली तरी, भाकर चून असलं तरी चालते, जगायला पाहिजेच. मला लिमिटेड का ठेवतो? संविधानाने मला अधिकार तर भरपूर दिले. माझं कॉन्स्टिट्यूशन मध्ये माझं स्पेशलायझेशन जरी असलं तरी मी तुम्हाला ते फंडामेंटल राईट्स जे आहे आर्टिकल 12 पासून तर 35 पर्यंत ते सांगायला इथे उभं झालेलो नाहीये. लक्षात घ्या. मला लिमिटेड कावर ठेवत, माझी सांस्कृतिक कल्चरल प्रगती कावर, मला पण गाणं म्हणायचं. मला खूप म्हणजे एक अभिमान वाटतो या निसर्गप्रेमी सांस्कृतिक मंचाचा. आणि याच मंचावरून असेच मंच निर्माण झाले म्हणून बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून परिपूर्ण झालेलं संविधान पोहोचवलं. अंधश्रद्धेचं नाही, कर्मकांडाचं नाही. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही देशात जा, कुठल्याही देशात 2-3 अशा प्रकारच्या कम्युनिटीज आहेत. आपली मिक्स कम्युनिटी. भारताचा ब्रॉडली विचार करतोय, कुणालाच पॉइंट आउट करण्याचा किंवा इथे हे करण्याचा माझा उद्देश नाही. पण मला लिमिटेड काबर ठेवलं, लिमिटेड ठेवण्याचा काबर प्रयत्न केला जातोय.
एवढे दिले, संपला विषय. का असं? मी हा प्रश्न स्वतःला विचारतो. माझी महत्वाकांक्षा वाढली पाहिजे, माझी भूक वाढली पाहिजे, ज्ञानाची भूक वाढली पाहिजे, कलेची भूक वाढली पाहिजे, कल्चर अडॉप्ट करण्याची भूक वाढली पाहिजे, तरच मला असं वाटतं संविधान खऱ्या अर्थाने आपण जगू आणि जगू. माझी भूकच नाही. 1500 1000 3000 मला लिमिटेड करून टाकलं. कारण माझी रोटी कपडा मकानची जी नॉर्मल भूक आहे ती भागल्या जात आहे ना. तू जग बाबा, मूळ प्रवाहामध्ये येऊ नको. आम्ही करतो, आम्हाला काय करायचंय. संविधानामध्ये ते समान संधी कोणीतरी आपल्या वक्तव्यामध्ये सांगितलं. त्याचा काय अर्थ आहे? सरांनी म्हटलं गहन चिंतन करण्याची गरज आहे. आणि त्यांनी आणखी एक शब्द वापरला, चिंता करण्याची गरज आहे. त्या शब्दाला मी थोडं क्रॉस करतो. मी म्हणतो की त्याचं निगेटिव्हिटी बाजूला ठेवा, चिंतनच करा, सकारात्मक चिंतन. म्हणजे दोन गोष्टी होत्या. एक तुम्हाला डिप्रेशन येणार नाही. स्वतः टेन्शन न घेणारे लोक लोकांना टेन्शन देतात. तर मी पण माझं टेन्शन घेणार नाही, मी लोकांना टेन्शन घेणार. त्यासाठी मला काय करायचं? प्रत्येक गोष्ट मॉनिटर, प्रत्येक गोष्टीचं अॅनालायझेशन, प्रत्येक गोष्ट स्टडी करणे आणि त्या गोष्टी कशा प्रकारे इम्प्लिमेंट होत आहे याला कंटिन्युअसली तुम्ही मॉनिटर करण्याची गरज आहे. जर ही अभ्यासी वृत्ती आपण डेव्हलप केली, मी मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो तुम्हाला रिक्वेस्ट करतो या मंचावर, आणि आजच्या दिवशी आपण ती स्वतः प्रति प्रतिज्ञा अर्पण केली पाहिजे की मला प्रत्येक गोष्ट मॉनिटर करायची. असं का? जेव्हा संविधान लिहिलं जात होतं, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, युरोपियन कंट्रीज, अमेरिका, इनफॅक्ट जपान, इथून बाबासाहेबांनी स्वतः जाऊन काही वेगवेगळ्या सोर्सेसनी की माझ्या बहुजनांना, माझ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रिलिजन, मेल, फिमेल, प्रत्येकाला हे संविधान कसं हजारो लाखो वर्ष टिकून राहील आणि या देशामध्ये गौतम बुद्धांची शांतता टिकून राहील. तेव्हा कुठे या 8, 10, 15 देशांच्या अभ्यासपूर्व याच्यामधून या संविधानाला जन्म झाला. सरांनी जसं सुरुवातीला सरांनी म्हटलं जन्मदिवस आहे. अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला या संविधानाला, या संविधानातल्या प्रत्येक आर्टिकलला अमृत पाजायचं आहे. म्हणजे मरण हा विषय नाहीच राहणार संविधानाचा. आणि ते तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपण अवेअर राहू, अवेक राहू, अलर्ट राहू, संवाद साधू, संभाषण साधू, चर्चा करू. मला चांगलं निवेदन करता आलं पाहिजे, मला चांगलं गाणं म्हणता आलं पाहिजे, मला चांगलं नृत्य करता आलं पाहिजे. ही आहे सांस्कृतिक स्वातंत्र्याची खरी जडणघडण. तुम्ही एक काम करा सर, फक्त कार्यक्रमाला उपस्थित आणि ऐका गाणं कोण कसं म्हणताय. त्या गाण्यावर तुम्ही कमेंट्स पण द्यायची नाही, चांगलं ही जी वृत्ती आहे. आणि संविधान मित्रांनो तेच म्हणतो की तुम्हाला जर समान संधीची, समानतेची, समतेची ही पाठराखण जर करायची असेल तर खूप जास्त अलर्ट राहण्याची गरज. मी मगाशी म्हटलं की मला लिमिटेड करू नका. का तुम्ही मला लिमिटेड केलं? माझा रोजगार हा माझ्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी, मला जर मी एखाद्या गोष्टीसाठी मेहनत केली
माझा हक्क आणि अधिकार आहे, जे संविधान सांगतं तरी बाबा पैसे दे, एवढी मेहनत केली, काय रेट आहे तुझा या पर्टिक्युलर कामाचा? तो कुठलाही माणूस असू शकतो, तो क्लास 4 असो, क्लास 3 असो, क्लास 2 असो, क्लास 1 असो, प्रत्येकाच्या कौशल्य आणि कलेनुसार किंवा त्याच्या मेहनतीनुसार त्याला पैसे. पण मी मेहनतच केली नाही तर मला पैसे मागण्याचा अधिकार किंवा हक्क राहणार नाही ना. तेव्हा माझा हात असा राहायचा, मला पॉसिबल असेल तर द्या, जाऊ. आणि आज आपल्याला तीच प्रामाणिक मेहनत, तीच प्रामाणिक स्टडी, अभ्यासपूर्ण पद्धतीनं करण्याची गरज आहे. त्यामुळे जर आपण तसं करू शकलो तर खऱ्या अर्थानं संविधान दिन साजरा करतोय, संविधानाला जपतोय आणि त्याला व्यवस्थितरित्या चालवण्याचा आपण खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय, हे आपल्याला सिद्ध करतो. सुरुवात केली होती मी पासून, त्याच्यामध्ये आम्ही लिहिले. आजची परिस्थिती थोडीशी तुमच्या समोर मांडतो, आणि कारण सगळ्यांनाच ऑफिसला जायचं आहे, मला सुद्धा दुसरा कार्यक्रम आहे, पण तरी सुद्धा आपण थोड्या वेळासाठी का होईना संजयजीच्या माध्यमातून ह्या अशा कार्यक्रमांना येणं, भेटणं, चर्चा करणं, त्याच्यातून काही निघतं का, तसे ग्रुप्स तयार करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही बघत असाल, त्यांचे अनुयायी इतके आहेत, त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती नाही. ते कसे बनवले? रात्री 10 नंतर चर्चा व्हायची, पहाटे 5ला 4ला चर्चा व्हायची. आता काय करायचं? रिव्हॉल्युशन, क्रांती ही अशीच होत नाही. आणि जर परत हुकुमशाही राज्य आणायचं असेल, ब्रिटिशांचं राज्य आणायचं असेल, तर मग प्रत्येकाचा विषय. परंतु हा भारत देश खऱ्या अर्थानं एक संविधानिक, घटनात्मक, सार्वभौम, प्रजासत्ताक, जे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यानुसार चालवायचं असेल तर प्रत्येकाला आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व प्रकारचे समानतेचे हक्क मिळणं गरजेचं आहे. फक्त दिलं तेवढंच घेणं, आजचा दिवस संपला गेला, तसं आपल्याला करायचं नाहीये. नवीन पिढीसाठी हा ट्रेंड आपण सेट नाही. आणि खऱ्या अर्थानं मग संविधान तुम्हाला सपोर्ट करतो. तुम्ही संविधान वाचा, त्याच्यामध्ये एकेका शब्दाचा अर्थ इतका गहन आहे की तो आपण फक्त वाचनापुरता मर्यादित ठेवणं अपेक्षित नाहीये, तो जगला पाहिजे. आणि तो जगण्याची खरंच गरज आहे. आपलं इतर देशांसारखं नाहीये. माझं परराष्ट्रीय धोरण किंवा माझे इंटरनॅशनल रिलेशन्स या शेतकऱ्याला, भारतातला शेतकरी एखाद्या गावातला आणि अमेरिकेतल्या एखाद्या गावातला शेतकरी कधीतरी याचं कंपॅरिझन केलंय. देयर आर टू मोर थिंग्स, कंपॅरिझन आणि कॉम्पिटिशन. थोडस दुसरे मुद्द्यावर तुम्ही माझं कंपॅरिझन कोणाशी करू नका, काही हरकत नाही. अरे भाऊ तुला 10 मार्क मिळाले, माझ्या पोराला तर चांगले 20 मार्क मिळाले, नका करू. दोघांना कॉम्पिटिशन मध्ये उतरवा ना. परत एक मला कॉम्पिटिशन मध्ये उतरवा ना तुम्ही. एक वर्ष, 2 वर्ष लागत आहे स्पर्धा परीक्षांचे निकाल लागत. संविधानाला ते अपेक्षित नाही. याच्यामध्ये लिहिलंय फास्ट ट्रॅक रिझल्ट ऑफ स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्याला म्हणतो, लावायचे. का बरं प्रत्येक गोष्टीत दिले केले जातात? होईना ह्याचा कोणी कधीच अभ्यास करत नाही, हे आम्हाला कधी कोणी सांगत. प्रत्येक जण बिझनेस नाही करू शकतो, त्याच्याकडे तेवढं भांडवल नसते. मला स्पर्धा परीक्षेवर मी आता एमपीएससी क्लास 2 म्हणून तुमच्या समोर उभा आहे. मी कमी अभ्यास केला असेल का? पण माझ्या वेळेस अभ्यास केला, परीक्षा दिली, रिझल्ट लागला, मला अपॉइंटमेंट दिली आणि मी आज सामाजिक न्याय विभागामध्ये जसं माझ्याकडनं होतं समाजाची सेवा करते, माझी नोकरी करते, माझं कुटुंब सांभाळतो. आणि आजच्या डेटला हे कंपॅरिझन होत असल्यामुळे
तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये, तुम्हाला म्हणण्यापेक्षा आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये उतरू दिलेच जात नाही. आणि कॉम्पिटिशन खूप आहे हे मात्र प्रत्येक बॅनरवर येतं. कॉम्पिटिशन कुणामध्ये आहे थोडस विचार तुम्ही अनालाइज करा. 1 वर्ष आहे आपल्याकडे, कारण आता संजयजी पुन्हा 26 नोव्हेंबरचा कार्यक्रम घेईपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. मला कॉम्पिटिशन मध्ये उतरू द्या. जर मला कॉम्पिटिशन मध्ये उतरू दिलं काय होईल? रिझल्ट व्यवस्थित लावला, पेपर्स इकडे तिकडे, यांनी पेपर फोडला, त्यांनी पेपर फोडला, हा पेपर कॅन्सल झाला, तो पेपर, म्हणजे मी आजची परिस्थिती जी आहे ती तशी होऊ नये. कारण युवा पिढी, मला रोजगार हवा आहे. प्रत्येक गोष्ट प्रायव्हेटायझेशन मध्ये जाऊ शकत नाही. आजच्या डेटला भारत देशाचं पॉप्युलेशन जर तुम्ही स्टडी केला तर आपण 1 नंबरवर चाललो आहे, कदाचित गेलोय असेल, कोणाला माहिती असेल तर मला सांगा. तुम्ही अमेरिका, युरोपियन कंट्री वाईज जा ना, कंट्री वाईज त्यांच्याशी तुम्ही कसं कंपॅरिझन करू शकता भारताचं एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनच्या याच्यामध्ये? प्रायव्हेटायझेशन किंवा एखाद्या प्रायव्हेट सेक्टरला, औद्योगिकीकरणाला, IT सेक्टरला, AI ला, फॉर दॅट मॅटर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला बढावा द्या. आम्ही नाही म्हणत नाही, आम्ही इन द सेन्स आपण नाही म्हणत, परंतु शासकीय सेवेमधल्या लोकांची सुद्धा तेवढीच गरज आहे. कारण प्रायव्हेटवर जर कंट्रोल नाही ठेवू शकलो, काय झालं, इंग्रजांनी आपल्याकडे राज्य 150 पेक्षा जास्तच वर्ष केलं, रेकॉर्डमध्ये 150 वर्ष. कसं आलं जरा थोडंसं आपण स्टडी केलं, थोडंसं इतिहासात डोकावणं गरजेचं. जो इतिहास जाणतो, लक्षात घेतो, तोच इतिहास घडवू शकतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, 2-3 C, कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन, आणि हा महत्वाचा C तुम्हाला खरंच नवीन पिढीसाठी सांगतोय. मला कॉम्पिटिशन मध्ये उतरू द्या. काय होईल? माझ्या आई वडील अभ्यास कर, तुझी परीक्षा आहे. आता तसं काही विषय नाही राहिला, प्रत्येक जण स्ट्रगलच करून राहिलाय ना. या संविधानाला हे अपेक्षित आहे का? थोडासा विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. मी तर म्हणतो, माझं कोणाशी कॉम्पिटिशन करा, कुठल्याही सेक्टर मध्ये करा, मला अभ्यासाला वेळ द्या, त्याच्यामध्ये माझ्या स्किल्स दाखवण्याचा प्रयत्न करेन, माझी मेहनत मी करील. तुम्ही मला कॉम्पिटिशन मध्ये जर उतरू दिलं नाही तर मी माझ्या पद्धतीने अरे यार इकडे जाऊ तिकडे जाऊ, म्हणजे मी विखुरल्यासारखं होऊन गेलं. मला विखुरलेलं का बरं ठेवताय? मला स्ट्रीम लाईन ठेवा. तुम्ही कसे स्ट्रीम लाईन राहता? आता तुम्ही कोण आणि आम्ही कोण हा विषय सोडून द्या बाजूला ठेवा. तुम्ही स्ट्रीम लाईन राहता, तुम्हाला रोटी, कपडा आणि मकानच्या वरची सुद्धा काहीतरी गरज आहे ती तुम्हाला मिळवायची आहे. तुमचा विकास, प्रोग्रेस आणि डेव्हलपमेंटची डेफिनेशन, त्याची व्याख्या वेगळी आहे. माझी का बरं लिमिटेड ठेवता? हे संविधान. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या या युगामध्ये संविधानाची व्याख्या बहुजनांच्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून जर आपण लक्षात घेतली तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हा संविधान दिन साजरा होईल आणि तळागाळातल्या लाईन मधल्या शेवटल्या माणसापर्यंत त्या गोष्टी व्यवस्थित पोहोचतील आणि तो सुखी होईल. कसा? त्याच्या क्षमतेनुसार सुखी. 1500 मध्ये तो लिमिटेड राहणार नाही. का त्यांनी राहावं? त्याला तुम्ही संधीच देऊन नाही राहिले, त्याला कॉम्पिटिशन मध्ये उतरवूनच नाही राहिले. त्याला म्हटलं का बरं हे तुझं आहे, तू आता कॉम्पिटिशन मध्ये कशाला उतरतो? जाऊ दे, त्यांना करू दे कॉम्पिटिशन. आपल्या पुढल्या पिढीला जर घडवायचं असेल तर त्यांना कुठल्याही, आता मी प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असा मी विचार करणार नाही, कारण त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला मतमतांतर आहेत. कुठल्याही सेक्टरमध्ये, कुठल्याही सेक्टर, मला सॉफ्ट स्किल्स शिकवा. ते गव्हर्नमेंटचे लोक काही काम करत नाही म्हणतात. अरे त्यांना ट्रेन करा ना चांगलं. जसे प्रायव्हेट, मला टाटा, अंबानी, इतर जे आहेत त्यांचे प्रशिक्षण संस्था तुम्ही जाऊन बघा. मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये माझं MBA झाल्यानंतर मी काम केलेलं. वागळे इस्टेट ठाणे, तुम्ही जाऊन बघा. तिथे खराडे म्हणून एक डायरेक्टर आहेत, स्प्रेटिक इंडिया लिमिटेड. संविधानाला मांडणारा माणूस. जर्मनी सोबत इंडस्ट्रियल स्प्रेटिक नोझल्स
मोठा बिझनेस करतो. आजच्या डेटला 100 करोडचं त्यांचं टर्नओव्हर. मी तिथे सिनियर HR होतो. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर सुद्धा खूप जवळून बघितलं. त्यांची प्रशिक्षण संस्था वेगळीच असते. त्यांना रोज प्रशिक्षण दिले जाते. त्या गोष्टी गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, मी इंडियन नेव्ही मधून रिटायर्ड आहे. म्हणजे 2-4 सेक्टर्स मध्ये मी बऱ्यापैकी काम केलेलं, जवळपास 32 वर्षाचा एक अनुभव आहे. पण जेव्हा मी आता सामाजिक न्याय बघते, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काम करतो किंवा समाजात फिरतो, तर मला एक भाव लक्षात येतो की नवीन पिढीमध्ये तो स्पार्क नाहीये. त्यांना कधीच असं वाटत नाही की मी संविधान का वाचावं हे त्यांना समजून सांगा ना, की बाबा रे, तुला कॉम्पिटिशन मध्ये उतरायसाठी संविधानामध्ये कशी तरतूद होती म्हणून 75 वर्षापासून राष्ट्र चाललंय. हे 10 वर्षाचं राष्ट्र आहे का? इम्प्रुव्हमेंटची प्रोसेस स्टेप बाय स्टेपच होत असतो. काही धोरणं आम्हाला मान्य आहे, काही धोरणांना आम्ही सपोर्ट करतो, काही धोरणं नाही मान्य. आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून चर्चा, संभाषण, संवाद साधण्याची, पुन्हा मी या समता, समानता, स्वातंत्र्य, संवाद, संभाषण, चर्चा, पुन्हा कॉम्पिटिशन, कंपॅरिझन या शब्दांमध्ये तुम्हाला का बरं म्हणजे माझी कीवर्ड्स अगदी स्पेसिफिक आहे. कारण मला एकच गोष्ट कळते, संविधानाने जे मला याच्यात लिहिलेलं आहे ते मला मिळतंय का नाही मिळतंय ते मला मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संविधान दिन झाला साजरा, आणि तुम्ही जर प्रयत्न कराल एखाद्या गोष्टीचा तर त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला 100% चांगलेच मिळतील. पण तुम्ही प्रयत्न करूच दिले जात नाही. प्रयत्न करूच दिले जात, ही गोष्ट ज्याच्या लक्षात येते तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, मी प्रयत्न करणार, मी कॉम्पिटिशन मध्ये उतरणार. करतात मुलगी कॉम्पिटिशन मध्ये उतरली आणि यश मिळवून दाखवलंच की नाही, हे पर्सेंटेज वाढलं पाहिजे. तेव्हा कुठे ह्या संविधान दिन साजरा करण्याचा. आज आपल्याकडे काल आम्हाला भेट झाली, त्यांची टी-शर्टचं त्यांचं मोठा बिझनेस आहे. मला खूप गर्व वाटतो, अभिमान वाटतो. ग्राउंड लेवलला लोक, आपल्या बहुजन समाजातले ग्राउंड लेवलला लोक काम करतात, त्यांना आपल्याला सपोर्ट करायला नको. आपल्या मनाला थोडंसं विचार. म्हणून हा संविधान दिन फक्त प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन आणि उद्देशिका एवढ्या पुरताच कृपया मर्यादित ठेवू नका. आता मी स्वतःला थोडंसं मर्यादित करतो, माझ्या भाषणाला आवर्त घेतो, कारण इतरांना सुद्धा बाकी दिवसभर भरपूर कार्यक्रम आहेत. तुम्ही माझं ऐकून घेतलं आणि मला इथे या मंचावर बोलवून माझा मान सन्मान केला किंवा मला संविधानाबद्दल बोलण्याची जी संधी तुम्ही संधी दिली सर. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने संविधान जे आहे ते तुम्ही पाळा. संधी देणंच महत्वाचं. आणि माझं यांच्याशी आजपर्यंत कधीच, मी त्या दिवशी फक्त एकदा भेटलो सुरेंजींच्या माध्यमातून, आधी आपली कधी भेट झाली नाही. सर एकदा मला भेटले होते, तेवढंच. एका माणसाने दुसऱ्या माणसाला संधी देणं नाही, आपल्या एका चर्चेचा भाग बनवणं आणि काहीतरी त्याच्यातून फ्रुटफुल काढणं, काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट देणं आणि नवीन पिढीला ती प्रेरणा, ते प्रोत्साहन. हा आता प्रेरणा आणि प्रोत्साहन याचा रिझल्ट काय? तिसरा प्रोत्साहन, प्रेरणा, प्रगती. जर तसं होऊ शकतं तर संविधान दिन खऱ्या अर्थाने आपण साजरा केला असं म्हणता येईल. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. जय भीम, जय भारत, जय संविधान. अतिशय अशा सुंदर आपल्या वक्तृत्व कलेने या ठिकाणी सर्वांना रिझवून ठेवले. बाबासाहेबांचं असं मत होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरुगुरुकुलाशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतो मी, शिका. मी बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ह्याचे करू आचरण. हेच आहे महामानवाला खरे अभिवादन. हेच आहे महामानवाला खरे अभिवादन. बाबासाहेबांनी अनेक अशी पुस्तके लिहिली. सरांनी सांगितलं आहे, जर आपल्या इथं काही भागत नसेल तर वेटिंग फॉर विजा, म्हणजे बाहेर सुद्धा तुम्ही जा आणि अनेक अशा पदव्या मिळवा, अनेक याच्यात आपलं वर्चस्व गाजवा.
या सरांच्या या भाषणामुळे नक्कीच आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रतिसादात आपण सर्वांनी पालन करूया, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही किती काही मोठे झाले असले, तुम्ही शिक्षितच नसले तर काही कामाची गोष्ट नाही. त्यामुळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष. हॅलो.